नमस्कार मित्रांनो, आफ्टर मॅरेज एक प्रेमकथा भाग 46 मध्ये आपण पाहणार आहे. योगिता एवढी छान तयार झाली होती. तिच्या गोऱ्या रंगावर मरून कलर खूपच खुलून दिसत होता. स्त्री ही अशीच असते, ती शिकलेली असो किंवा अडाणी असो, पण दुर्देशी गेलेला पती परत येणार म्हटल्यावर ती अगदी नव्या नवरीसारखी नटून थटून बसते. नवऱ्यासाठी तिला नटलेल्या मुरडायला आवडतं. एवढं सगळं करून नवऱ्याचे कौतुकचे 2 शब्द जरी ऐकले तरी तिचे कान तृप्त होतात. केलेल्या साजशृंगाराचे सार्थक होतं. योगिता पण अशीच प्रवीण येणार म्हणून नटून बसली होती. तिचं सुंदर रूप पाहून सुमित्रा म्हणाला, किती गोड दिसतेस योगिता. त्यांनी अलगद पापणी मिटून काजळचं पोट घेऊन तिच्या कानामागे टिळा लावला. आई, प्रवीणचा फोन होता ना, काय म्हणाला तो? येतोय ना, ती डोळ्यात प्राण आणून तरतरत्या ओठांनी त्यांना विचारत होती. अगं, प्रवीण यायलाच निघाला होता, पण तिकडे साईडवर एका कर्मचाऱ्याचा अपघात झाल्यामुळे त्याचं तिकीट कॅन्सल झाले. त्याने मला फोन करून तुला सांगायला सांगितलं. काय? तो कामगार ठीक आहे ना? योगिता स्वतःला सावरत आवंढा गिळत म्हणाली. हो, तो ठीक आहे, पण तू स्वतःला त्रास करून घेशील म्हणून. प्रवीण तुझ्याशी बोलायला घाबरत होता. तो म्हणाला तिचा मूड ठीक झाल्यावर मी तिला आरामात फोन करतो. आई, मी ठीक आहे. योगिता दुसरीकडे पाहत डोळ्यातले अश्रू लपवत म्हणाली. योगिता, खरंच तर मला पण तुला सांगायला धीर होत नव्हता. प्रवीण येणार म्हणून तू किती छान तयार झालीस आणि आता येणे त्याचे कॅन्सल झालं. अगं, त्याचं फोनवर बोलणं ऐकून माझ्या पण काळजात कालवाकालच झाली. पण तू स्वतःला सावरलं हे पाहून मला खूप बरं वाटलं बघ. सुमित्रा तिच्या डोक्यावरून हात फिरवत म्हणाल्या. अहो आई, माझ्या आनंदासाठी तुम्ही किती करता. आई, मागच्या 4 दिवसात मी पाहिलं ना, माझ्या आनंदासाठी तुम्ही किती धडपड करत होता. आणि आता मी दुःखी होऊन तुम्हाला दुःखी करणं मला नाही पटत. आपल्याला इतरांना आनंद देता नाही आला तरी चालेल, पण आपल्यामुळे इतरांना दुःख होऊ नये हे तुमच्या मुलाकडूनच शिकले मी. तिच्या डोळ्यात अश्रू होते, पण चेहऱ्यावर मात्र स्माईल होती. दोघी पण एकमेकीच्या गळ्यात पडल्या. आई, खरंच मी खूप लकी आहे. मला एवढा छान परिवार मिळाला आणि त्यासोबत एवढा समजूतदार जोडीदार. पण मीच एवढे दिवस खूप मूर्खपणा केला. माझी लायकी नसताना परमेश्वराने माझ्या ओंजळीत एवढं सुख घातलं आणि त्याचा मी अनादर केला. कदाचित त्याची शिक्षा मला मिळते. तसं तिचं बोलणं मध्येच तोडत सुमित्रा म्हणाली. योगिता, तू वेडी आहेस का? तू कोण आहेस तुझी लायकी ठरवणारी? आणि तू काही चुकीचं वागत नव्हतीस. तुझ्या जागेवर तू अगदी बरोबर होतीस. आई, तुम्हाला नाही माहिती, मी प्रवीणसोबत खूप रूडली वागले हो, ती भरलेल्या स्वरात म्हणाली. अगं योगिता, मला ठाऊक आहे. मला प्रवीणने सर्व सांगितले आहे आणि तुझ्या वागण्याचा त्याला कधी राग नाही आला. सुमित्रा तिला समजावत म्हणाल्या. आई, मला बोलू द्या. मला ठाऊक आहे मी त्याच्याशी एवढी वाईट वागले, तरीही त्याने मात्र मला नेहमी समजून घेतलं. आई, एक सांगू का? प्रवीणमध्ये ना तुमचे गुण उतरले. तुमच्याशी बोलताना मला नेहमी वाटतं की मी प्रवीणसोबतच बोलते. किती छान संस्कार केलेत तुम्ही त्याच्यावर. मी त्याच्याशी एवढी वाईट वागले तरी तो मात्र माझं मन जपत होता. नेहमी माझ्या आनंदाचा विचार करत असतो. आता पण पाहिलंत ना, तो येणार नाही याचं दुःख मला होईल म्हणून त्याने तुम्हाला मला सांगायला सांगितलं. बराच वेळ योगिता सुमित्रा जवळ आपलं मन मोकळं करत होती. त्या पण तिचं सर्व ऐकून घेत होत्या, तिला समजावत होत्या. शेवटी सुमित्रा म्हणाल्या. योगिता, अगं मी तुला या पूर्वीच म्हणाले होते ना, माझ्याशी मोकळेपणे बोल. मला तुझी चांगली मैत्रीण समजून मन मोकळं कर. पण तुझंही बरोबरच आहे ना म्हणा. असं लगेच कोणाजवळ मनातलं बोलू शकत नाही. पण तू जर वेळेवर माझ्याशी बोलली असती तर
तुमचं नातं लवकर बहरलं असतं. पण असू दे, देर आहे दुरुस्त आहे, सुमित्रा हसून म्हणाल्या. ती पण त्याच्याकडे पाहून गोड हसली. बरं, एवढी छान तयार झाली आहेस तर आपण कुठेतरी बाहेर जाऊ. प्रवीण नसला म्हणून काय झाले, मी आहे ना. चल, मी तन्वीला तयार व्हायला सांगते आणि आत्या पण येतात का बघते. आपण बाहेरच जेवण करून येऊ म्हणत सुमित्रा रूममधून बाहेर पडल्या. तशी ती उठून आरशासमोर उभी राहिली. स्वतःला एवढं सुंदर तयार झालेलं पाहून तिला प्रवीणची आठवण आली. योगी, खूप क्यूट दिसतेस. तिला समोर मिररमध्ये प्रवीण दिसला. तशी ती लाजली. काय मारडाला, हे तुझं लाजणं एवढं भारी आहे ना, जसं भर उन्हात जलधाराची बरसातच. तो तिला पाठीमागून मिठी घेत तिच्या खांद्यावर होनवटी टेकून मिररमध्ये तिचा चेहरा निहाळत म्हणाला. प्रवीण, अरे सोड ना मला. तू तर ना कधीही सुरू होतोस. ती दूर होत म्हणाली. कधीही काय, एकतर हा 4 दिवसाचा दुरावा मी कसा सहन केला ते माझं मला ठाऊक. आणि आताही तू अशी मला दूर लोटतेस. तो तिला पुन्हा जवळ ओढत म्हणाला. प्रवीण, अरे बाहेर जेवायला जायचं आहे. आई वाट पाहत असतील ना. पाहू दे ग, तिला पण ठाऊक आहे मी तुला आता लवकर सोडणार नाही. तो तिच्या ओठावर ओठ टेकणार तशी ती दचकली आणि इकडे तिकडे प्रवीण आवाज देत वेड्यासारखी पाहू लागली. ओ माय गॉड, हे स्वप्न होतं. ती त्याच्या आठवणीत खूपच व्याकुळ झाली. प्रवीण, आता मला नाही रे तू सहन होत हा दुरावा. येणार रे लवकर म्हणत ती उशीत डोकं खुपसून हुमसू रडू लागली. खरंच हा प्रेमातला दुरावा किती जीवघेणा असतो. ज्याने हा अनुभव घेतला आहे त्यालाच ठाऊक. पण एक मात्र खरं आहे, दुराव्यामुळे प्रेम वाढतं. पण हा जीवघेणा दुरावा कोणालाही नको असतो आणि तो कोणाच्या वाट्यालाही येऊ नये. प्रवीणचीही इकडे तशीच अवस्था झाली होती. तो पण तिचे मोबाईलमध्ये फोटो पाहून मन भरत होता. तिच्या आठवणीने तो पण तळमळत होता. पण तिकडे प्रॉब्लेम पण लवकर सॉल्व्ह होण्यासारखे नव्हते. योगिता मात्र अजूनही रडून आपलं मन मोकळं करत होती. तेवढ्यात तन्वी तिला आवाज देत आली. तशी ती आलेच म्हणत पटकन उठून वॉशरूममध्ये गेली. तिने फ्रेश होऊन आपला मूड ठीक केला आणि हसत मुखाने रूममधून बाहेर आली. अगं योगिता, चल ना पटकन, तन्वी खालून तिला आवाज देत होती. आई, आत्या येत नाहीत का? ती जिन्यातून खाली येत म्हणाली. नाही अगं, त्या म्हणाल्या जावा तुम्ही. चला, झालं का म्हणत श्रीधरराव पण रूममधून आले. हो चल म्हणत सुमित्रा रखमाला सूचना करून बाहेर पडल्या. त्यांच्या पाठीमागे तन्वी आणि योगिता पण आल्या. तोवर श्रीधरराव गाडी घेऊन आले. सुमित्रा पुढे बसल्या आणि योगिता तन्वी मागे बसल्या. काय मग बाईसाहेब, कुठं जायचं? श्रीधरराव सुमित्राकडे पाहत त्यांची मस्करी करत म्हणाले. तुम्ही घेऊन जाल तिकडं, त्या पण हसून म्हणाल्या. इकडं तन्वी योगिता पण काहीतरी गप्पा मारत होत्या. योगिता, तुझ्या मैत्रिणी लगेच गेल्या. अजून 4 दिवस राहा म्हणायचं ना त्यांना, श्रीधरराव म्हणाले. ते काकूंचा म्हणजे ध्रुवाच्या आणि पूजाच्या आईचा सारखा फोन येत होता ना, म्हणून गेल्या. त्यानंतर श्रीधरराव सुमित्रा तन्वी गप्पा मारत होते. अहो FM चालू करा ना, सुमित्रा श्रीधररावांकडे पाहत म्हणाल्या. प्रवीणला तेवढं कधी सांगायला लागत नाही. गाडी स्टार्ट करायच्या आधीच FM चालू करतो. सुमित्रा, तुला तर तुझ्या लेकाचंच कौतुक आहे. आम्ही कितीही चांगलं वागलं तरी आमचं कोण कौतुक करणार आहे? तेव्हा श्रीधररावांनी सुमित्राची मस्करी करत FM चालू केला. योगिता मात्र त्या दोघांचं बोलणं ऐकून गालात हसत लाजत होती. खरंच प्रवीणला गाणी ऐकण्याची किती आवड आहे. कदाचित हा गुण आईंकडूनच घेतला त्याने. ते दोघे गावी गेले होते. तो प्रवास आणि ते सगळे क्षण तिच्या डोळ्यासमोर उभे राहिले. आय मिस यू प्रवीण, योगिता मनातच डोळे मिटून घेत म्हणाली. तेवढ्यात FM वर गाणं वाजू लागलं. जाने जा जाने जा, आ जाना आ
जाना, रब तेरी दुहाई ये कैसी जुदाई, जाने जा जाने जा, आ जाना, रब तेरी दुहाई ये कैसी जुदाई, खून जिगर ये कहता है तू दिल में रहता है, जाने जा जाने जा, आ जाना. काकू, आधी ते गाणं बंद करा. तन्वी गाण्याच्या ओळी ऐकून ओरडलीच. आधीच आपल्या हिरोईनला तिच्या हिरोची खूप आठवण येते आणि त्यात तू अशी गाणी लावली. श्रीधरराव पण तन्वीचं बोलणं ऐकून गालात हसत होते. आई, राहू द्या, या तन्वीचं काय ऐकताय तुम्ही, तिला मला चिडवायला मोका हवा असतो. योगिता चेहऱ्यावर खोटं हसू आणत म्हणाली. पण त्या गाण्याच्या ओळी ऐकचे डोळे पणावले. सुमित्राने चॅनल बदल केलं, पण पुढचं गाणं पण तसंच होतं. क्या करते थे साजना तू हमसे दूर रह के, हम तो जुदाई में अकेले, चुप चुप रोया करते थे, चुप चुप के रोया करते थे, क्या बतलाए जाने जा हम तुमसे दूर रह के, अक्सर दुआओं में खुदा से तुमको ही मांगा करते थे, हो तुमको ही मांगा करते. काकू, का ग तिला अशी छेडतेस? का सासू पण दाखवतेस का आता तू? तन्वी गाण्याचे बोल ऐकून दोघीची मजा घेत होती. आज हा FM पण ना योगिताच्या विरोधात आहे. श्रीधरराव, असं काही नाही बाबा. योगिता स्वतःला सावरत. तनू, तू आधी गप्प बस म्हणत योगिताने तन्वीला फटका मारला. आई, असू द्या, हे गाणं मला आवडतं. योगिता. श्रीधरराव मध्येच तिची मस्करी करत म्हणाले. योगिता, तुला तर मी तुझ्या लव्ह स्टोरीचा व्हिलन आहे असं वाटत असेल. अहो बाबा, काय बोलताय हे? योगिता दचकून म्हणाली. हो, म्हणजे मी सांगितलं म्हणूनच प्रवीण तिकडे गेला, म्हणजे मीच पाठवलं ना त्याला तिकडं. श्रीधरराव मिररमधून योगिताकडे पाहत हसत म्हणाले. बाबा, अहो काही असं काही नाही. ती लाजत म्हणाली. अगं, पण त्याचं तिकडं जाणं पण तेवढंच गरजेचं होतं. तिकडे कंपनीत मोठा प्रॉब्लेम झालाय आणि तो प्रवीण किंवा रोहितचा सॉल्व करू शकतो. तेजसला पाठवला असता पण तो प्रॉब्लेम सॉल्व करायचा सोडून अजून वाढून आला असता. खरं तर रोहितच जाणार होता, पण त्याची आई अचानक आजारी पडली. अगं सुमित्रा, तू गेली की नाही त्यांना बघायला? नाही हो, आता उद्या नक्की जाते. योगिता, तुला वेळ असेल तर उद्या जाऊ आपण दोघी रोहितच्या आईला भेटायला. हो आई, जाऊ ना, योगिता म्हणाली. योगिता, अगं पुढच्या आठवड्यात आपल्या कंपनीत इंटरव्ह्यू आहेत. तू तयारी सुरू केली आहेस ना? श्रीधरराव आठवत म्हणाले. नाही अजून, उद्यापासून करते, योगिता म्हणाली. बोलता बोलता श्रीधररावांनी एक रेस्टॉरंटसमोर गाडी उभी केली. कोकण किनारा. तन्वी, इकडे जाऊया का? ते पाठी वाचून वळून तन्वीकडे पाहत म्हणाली. हो चालेल ना, चल, तन्वी मोबाईलमधून डोकं वर काढत म्हणाली. त्यानंतर चौघे आत जाऊन एका टेबलावर बसले. श्रीधररावांनी जेवण ऑर्डर केले. तितक्यात तन्वीने प्रवीणला व्हिडिओ कॉल लावला. हाय दादा म्हणत तन्वी त्याच्याशी बोलू लागली. हाय तनू, कुठे आहेस तू? तो समोरून विचार करत म्हणाला. अरे, मी एकटी नाही, तुझी लाडकी बायको पण आहे माझ्यासोबत. काय? कुठे आहे तुम्ही? प्रवीण समोरून म्हणाला. तेवढ्यात तन्वीने मोबाईल योगिताच्या समोर धरला. तशी ती लाजली. अगं किती लाजशील, बोल आधी त्याच्याशी, तन्वी योगिताला चिडवत म्हणाली. तो मात्र समोरून तिला निहाळत होता. तिने एक वेळ नजर वर करून त्याच्याकडे पाहिले. अरे हाय बायको, कसली भारी दिसतेस, तो हाताने इशारा करत म्हणाला. तशी ती लाजली आणि खाली पाहू लागली.
तशी तन्वी मध्येच म्हणाली, दादा, अरे तू तुझ्यासाठी एवढी तयार होऊन बसली होती, पण तू आहेस की आलाच नाहीस. तन्वीने त्याच्याकडे पाहून एक अँग्री लुक दिला आणि पुन्हा योगिताच्या समोर फोन धरला. ए योगी, ऐक ना, तो समोरून म्हणाला. तिने पुन्हा नजर वर करून पाहिले. आय लव्ह यू जानू, तो तिला फ्लाइंग किस देत म्हणाला. तसा योगिताने ओंजळीत चेहरा लपवला. तन्वी आणि सुमित्रा पण हसायला लागल्या. ए तनू, फोन कट कर, योगिता दुसरीकडे पाहत म्हणाली. आई, बरं झालं ना बाबा नाही तेथे, त्यांनी ऐकलं असतं तर. योगिता लाजून लाल झाली होती. कोण म्हणालं मी नाही येथे? मी सर्व पाहिलं आणि ऐकलं सुद्धा. श्रीधरराव योगिताच्या पाठीमागे उभे होते. काय? आता मात्र तिला तोंड कुठे लपवू असं झालं होतं. तिने ओंजळीत तोंड लपवलं. ती लाजून गोरीमोरी झाली. हा प्रवीण पण ना का असं करतो? त्याला माझ्या मागे उभे राहिलेले बाबा दिसले असतील ना, तरी हा ना मुद्दामून मला असा त्रास देतोय, योगिता मनात विचार करत होती. हे तिघे मात्र अजूनही हसत होते. तिला मात्र मेल्याहून मेल्यासारखे झालं. त्यानंतर वेटर जेवण घेऊन आला. सगळ्यांनी मिळून जेवणाला ताव मारला. योगिताला मात्र एवढं छान जेवण पण गोड लागत नव्हतं. ती प्रवीणच्या आठवणीत हरवून तिच्या विचारात हरून गेली होती. थोड्या वेळाने ते सगळे घरी आले. सगळे आपापल्या रूममध्ये झोपायला गेले. योगिताला तर रूममध्ये जावंसं वाटत नव्हतं. ती जड पावलांनी खोलीत गेली. चेंज करून बेडवर पडून तिने प्रवीणला मेसेज, हाय जानू, आलीस घरी? हो. प्रवीण, अरे तुला काय कळते का? मगाशी तू व्हिडिओ कॉलवर बोलत होतास तेव्हा बाबा माझ्या पाठीमागे उभे होते. योगिताने मेसेज टाईप करून सेंड केला. अगं, मी पाहिलं होतं. उलट बाबाच मला थंब दाखवून बोलायला प्रोत्साहन देत होते. काय? योगिताचा रिप्लाय. प्रवीण, जा, मी नाही तुझ्याशी बोलणार. योगिता, का? प्रवीण, तुला काय माहिती, तू येणार म्हणूनच मी किती छान तयार झाले होते. तुला याचं काही नाही. योगिता, अगं तुला आईने सांगितलं ना इकडे काय मॅटर झालाय. अचानक सगळं झालं, त्यामुळे मला थांबावं लागलं. सॉरी ना सोना. प्रवीण लाळात येत म्हणाला. हा, मी तुला व्हिडिओ कॉल करतो म्हणून त्याचा रिप्लाय आला. तशी तिच्या चेहऱ्यावर स्माईल आली. त्यानंतर दोघे बराच वेळ व्हिडिओ कॉलवर बोलत होते. बोलता बोलता योगिताला झोप आली तेव्हा त्याने फोन ठेवला. दुसऱ्या दिवशी योगिता आणि सुमित्रा रोहितच्या आईला भेटायला त्यांच्या घरी गेल्या. त्यांच्या तब्येतीची चौकशी करून थोडा वेळ तेथे थांबून नंतर त्या दोघी तेथून योगिताच्या आईबाबांना पण भेटायला गेल्या. सुमित्रा पहिल्यांदाच त्यांच्या घरी आल्यामुळे योगिताची आई त्यांची उठाठेव करत होती. लेकीचं कौतुक त्यांच्या तोंडून ऐकून तिचे आईबाबा भरून पावले. आई, अक्षतचा फोन आला होता का ग? तो बरा आहे ना? योगिता आईला कामात मदत करत म्हणाली. सुमित्रा पण बाजूलाच बसल्या होत्या. हो, 1-2 दिवसापासून येतो त्याचा फोन. बरा आहे योगिताची आई म्हणाली. योगिता, कुठे आहे? अक्षत म्हणजे बाहेरगावी आहे का कुठे? सुमित्रा, हो आई, तो पुण्याला कॉलेजमध्ये शिकतोय. तिथे माझी मावशी राहते. तो पण तिच्या जवळ राहायला आहे. मावस भावाने आणि अक्षतने एकत्रच एकाच कॉलेजमध्ये ॲडमिशन घेतलं. योगिता सुमित्रांना म्हणाली. तेवढ्यात ध्रुवा, पूजा सुमित्रांना चहा नाश्त्यासाठी बोलवायला आल्या. थोड्या वेळाने त्या दोघी मित्रांना त्यांच्या घरी घेऊन आल्या. ध्रुवाच्या आईने सुमित्राचं हसून स्वागत केलं. चहा पाणी झालं. पूजाची आई पण तेथेच होती. सुमित्रा, ध्रुवा, पूजाचं कौतुक करत त्या दोघींकडे पाहत म्हणाल्या, या संडेला पण तिकडे या. अर्थात त्यांच्या आयांना पण त्यांनी या दोघींना तिकडे पाठवा म्हणून सांगितले. त्या दोघी पण खुश होऊन हो नक्की येतो म्हणाल्या. त्यांच्या आया पण त्यांच्याकडे पाठवायला हो म्हणाल्या. त्यानंतर थोडा वेळ थांबून त्या सगळ्यांचा निरोप घेऊन निघाल्या. ध्रुवा, पूजा पण त्यांच्यासोबत योगिताच्या घरी आल्या. इकडे ध्रुवा, पूजा दोघींच्या पण आया सुमित्राचं कौतुक करत होत्या. एवढ्या मोठ्या घरच्या किती मोकळ्या स्वभावाच्या आहेत. योगिताच्या सासूबाई ध्रुवाची आई पूजाची आईला म्हणाल्या,
हो ना, आणि मोठेपणाचा कसलाही गर्व नाही त्यांना, ध्रुवाची आई म्हणाली. हो तर, नाहीतर ती वरच्या माळ्यावरची कुडकर्णी बाई पाहिली ना, लेकानं नवीन गाडी काय घेतली तर ही बाया 8 दिवस हवेत आहे. काल तर काय ती साडी आणि काय तो मेकअप, आता म्हातारपण शोभतं का हे? हो, मी पण काल पाहिलं तिला जाताना. काय बाई तोरामोऱ्यात मिरवते ती, पूज्याची आई म्हणाली. आणि या बघा, योगिताच्या सासूबाई एवढ्या मोठ्या घरच्या असूनही पण किती छान बोलत होत्या आपल्याबरोबर, ध्रुवाची आई म्हणाली. अहो, किती मोठा बंगला आहे त्यांचा म्हणे, सगळ्या कामाला नोकर चाकर आणि काय ते महागडे फर्निचर आणि अजून बरंच काही पूजा तिच्या बाबांना सांगत होती तेव्हा मी ऐकलं, पूजाची आई म्हणाली. योगिता मात्र नशिबान एवढ्या मोठ्या घरात गेली, नाहीतर आपल्यासारखं सामान्य माणसांना एवढ्या मोठ्या घरी लेक द्यायची म्हटली तर घरदार विकावं लागेल असतं, ध्रुवाची आई म्हणाली. हो तर, काय तिचं नशीब म्हणावं लागेल. कोणती या पोरीची मैत्रीण माधुरी, पूज्याची आई आठवत म्हणाली. हो हो, माधुरीच. अहो, पण पूज्याची आई, घर एवढं सर्व चांगलं असताना पण ती पोरगी कशी काय लग्नाच्या मंडपातून पळून गेली असेल, ध्रुवाची आई म्हणाली. आता आपल्या पोरीचं तिकडे राहून आल्या किती तिच्या घरचं कौतुक करत होत्या. योगिताचा नवरा तर कसा आहे हो? ते दोघे पाठीमागे आले होते तेव्हा जाईन म्हटलं पाहायला, पण झालं नाही. आणि दुसऱ्या दिवशी सकाळी गेले तर तोवर दोघे निघून गेले होते, पूजाची आई म्हणाली. अहो, मी गेले होते, ते दोघे आले होते तेव्हा. अहो, तिचा नवरा पण चांगला देखणा आहे, त्याच्या आईसारखाच आहे दिसायला. जाऊ द्या, त्या पोरीच्या मनात असल दुसरं कोणी म्हणून गेली असल निघून, ध्रुवाची आई म्हणाली. सुमित्रा निघून गेल्यानंतर बराच वेळ ध्रुवा आणि पूजाच्या आईची चर्चा सुरू होती आणि बाजूच्या आणखीन दोघी पण त्यांचं बोलणं ऐकत उभ्या होत्या. इकडे सुमित्रा पहिल्यांदाच घरी आल्यामुळे योगिताच्या आईने तिच्या बाबांना मार्केटमध्ये जाऊन त्यांच्यासाठी गिफ्ट आणायला सांगितलं. तोवर दोघी वहिनीबाई गप्पा मारत बसल्या. थोड्या वेळाने योगिता आणि तिचे बाबा सुमित्रांसाठी छानशी साडी घेऊन घरी आले. त्यानंतर जेवण करून त्या दोघी पण परत जायला निघाल्या. योगिताच्या आईने त्यांना द्यायला खायचे पदार्थ बनवले होते, ते एका डब्यात भरून त्यांनी तो डब्बा योगिताकडे दिला. संध्याकाळी सगळ्यांचा निरोप घेऊन त्या परत घरी जायला. असे 4 दिवस उलटून गेले. योगिता पण इंटरव्ह्यूची तयारी करत होती. अजूनही प्रवीणचं तिकडं काम झालं नव्हतं. आता योगिताला पण त्याच्याशिवाय चैन पडत नव्हता. बघता बघता 15 दिवस उलटून गेले तरीही हा आज येतो उद्या येतो अशीच उत्तरे देत होता. योगिता मात्र आता त्याची खरंच वाट पाहून रडकोंडीला आली होती. तिला जडी स्थळी कष्टी पातळी प्रवीण दिसत होता. त्याला पण आता कधी एकदाच घरी जातोय आणि योगिताला भेटतोय असं झालं होतं. तो पण तिकडे तिच्या आठवणीत झुरळत होता. पण दिवसेंदिवस नवनवीन प्रॉब्लेम समोर उभे राहत होते आणि ते सॉल्व्ह करता करता आता तो पण तात्पुरता वैतागून गेला होता. दोघे पण रोज संध्याकाळी मेसेजवर व्हिडिओ कॉलवर बोलून आपलं मन भरत होते. पण आता नुसते मेसेज आणि व्हिडिओ कॉलचा पण कंटाळा आला होता. दोघांच्याही मनाला एकमेकांची ओढ लागली होती. दोघेही एकमेकांना भेटायला आतुर झाले होते. आज तर तिच्या डोळ्यातले अश्रू पाहून त्याच्या काळजाचं पाणी पाणी झालं. त्याचं काळीज तिला भेटण्यासाठी तीळ तुटत होतं. रडून रडून लाल झालेले तिचे डोळे आणि ती प्रेमातूर नजर पाहून रात्रभर या कुशीवरून त्या कुशीवर होत त्याने तिच्या आठवणीत तळमळत रात्र काढली. आता हा दुरावा दोघांच्याही अंत पाहत होता. आणि येणाऱ्या पुढील भागामध्ये काय होईल ते नक्की बघा.